पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। संख येथील खुनाचा तपास 3 तासात उघड। उमदी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 2 आरोपी अटकेत। जत तालुक्यातील संख येथील वीज वितरण कंपनीतील लिपिक यांची पांडवझरी इथं गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र उमदी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत या गुन्ह्याचा छडा लावत 3 तासात लावला असून मुख्य आरोपींना अटक केली आहे। 10 मे रोजी मध्यरात्री 12:30 ते 1च्या सुमारास संख या गावातील संतोष शिवाप्पा बिरादार वय वर्ष 52 हे आपल्या घराच्या पडवीत झोपलेले असताना ही घटना घडली। अज्ञात हल्लेखोरांनी अग्निशस्त्राचा वापर करून त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात संतोष बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला। अंधाराचा फायदा घेत ही घटना घडली। अज्ञात हल्लेखोरांनी अग्निशस्त्राचा वापर करून त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात संतोष बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला। अंधाराचा फायदा घेऊन आरोपी शेतातून पसार झाले होते। घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपासाला सुरुवात केली। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पथके तयार केली। संशयित आरोपी रोहित उर्फ नागेश काळू जगदाळे वय वर्ष 22 या संख ते दरीबडची रोडवर व मुख्य आरोपी महंतेश मल्लप्पा स्वामी वय वर्ष 35 याला जाडोर बोबल्यात ते माडगाव रोडवरील एका शेतातून अटक करण्यात आली। गुन्ह्याचे कोणतेही प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि खबऱ्याचा वापर करून पोलिसांनी अवघ्या 3 तासात दुपारी आरोपीच्या मुसक्या अवळल्या। दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलाय। या यशस्वी कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह फौजदार बंडू साळुंखे, दिनेश घसाडे आणि उमदी पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे। या धडक कारवाईमुळे परिसरात पोलिसांचं कौतुक होत आहे। आज रोजी उमदी पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजेच्या सुमारास माहिती प्राप्त झाली होती की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे पांडवझरी गाव आहे त्या गावामधील रहिवासी संतोष बिराजदार याची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। सदरच्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली होती। सदर पथके ही अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा महंतेश स्वामी व रोहित जगदाळे यांनी केला असल्याची गोपनीय माहिती आम्हाला स्वतःला प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदरचे दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपींनी गुन्ह्याची ही कबुली दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।